मामा, अगं मी इथे एक बुक ठेवलं होतं माझं, बघितलंस का? मामा, 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 अगं शांत काय आहेस? अगं बोल ना काहीतरी. मामा प्लीज. डॅड, डॅड, डॅड लवकर यावर. काय झालं? डॅड बघा ना, मामा मगासपासून काही बोलतच नाही. निलिमा, काय झालं ग? डॅड, निलिमा, अशी का बसली आहेस? हा? माधव, बोल. माधव, हा? आपण या सगळ्यातून बाहेर पडू शकणार नाही आहोत. वी ऑल आर नॉट सेफ. हे निलिमा, अगं काळजी करू नकोस. असं काही होणार नाहीये. हे बघ, आपण या सगळ्यातून सही सलामत बाहेर पडू आणि आपल्या घरी जाऊ. हं? अगं मी आहे ना. हा? आहे ना. दत्ता, अरे काय होता हा या? ती नड कधी दूर होतली? आहे, आपण तरी काय करायचं? रघु काका पण हात वर करतात. या लगीन नीट वाईट ना होईल. लग्न नीट होणं. विश्वासरावा, तुका काय माहित नाही रे. या घरात काय शुभ कार्य असला ना की लगेच काहीतरी नड येता. आता रघु भाऊजी देवाक नारळ ठेवूक गेले तर थय ही अशी मुंग्यांची रांग लागलेली. माका लय काळजी वाटता रे. माझ्या पोरीन लय भोगला. आता मध्ये काय येऊक नको तिच्या. काही मध्ये येणार नाही. मी आहे ना. हे लग्न होणार. सगळं व्यवस्थित होणार. आणि काही विघ्न आलं तर मी ते दूर करेन. बघू कोण काय करतं ते. 2 दिवसात छायाताईंचं लग्न होणार. काय रे माधव, हा? कसला विचार करतोय? काही नाही का निलिमा, लग्नाची सगळी तयारी तर झाली आहे. पण मला वाटतं की छायासाठी आपणही काहीतरी करायला हवं. मग काय करायचं ठरवलंयस? काहीतरी फिनान्शियली मदत करूया छायाला. एक तर हे लग्न आपण फार साध्या पद्धतीने करतोय. त्या लग्नात जास्त खर्चही होणार नाही. लग्नात फार काही खर्च होत नाहीये हे एका अर्थी चांगलंच आहे ना. उगाच पैशाचा अपव्यय नको व्हायला. हा, म्हणूनच मी म्हणतो की आपण ना पैशाची मदत करूया छायाला. ते तिच्या आयुष्यात पुढे कामाला येतील. तसं अजयचंही कोणी नाही आहे का? येस डॅड, युअर ऑलवेज राईट. हा ना. निलिमा, तुझं काय म्हणणं आहे याबाबत? आर्चीच म्हणतोय त्याप्रमाणे दरवेळी नाही, पण या वेळेला तू अगदी योग्य डिसिजन घेतलायस. माझी काहीच हरकत नाही. पण अजून एक डिसिजन लवकर घे. कोणता डिसिजन? मुंबईला परत जाणे. छायाचं लग्न झालं की आपण मुंबईला जाऊया. निलिमा, काय बोलतेस तू? अगं, विश्वासरावनी दाखवलेल्या फोटोवरून तुला तिथल्या परिस्थितीचा अंदाज नाही आला का? अरे हो, पण म्हणून आपण कायम इथेच राहणार आहोत का? आणि माधव, तिथे गेल्याशिवाय नक्की काय परिस्थिती आहे हे आपल्याला कसं कळणार? आणि तिथे गेल्यावर काही घडलं तर? आपण पोलीस प्रोटेक्शन घेऊया ना. निलिमा, प्लीज माधव, मला यापुढे आता इथे नाही राहायचंय. छायाचं लग्न झालं की आपण मुंबईला जाऊया. ठीक आहे,
बघूया. पण हा विषय आता छायाचं लग्न होईपर्यंत काढायचं नाही. हा, लग्न आधी नीट पार पडू दे. अरे हो, बरं माझं चेकबुक कुठे आहे? असेल कपाटात. ह्याच्यात नारळ होत. आजी, फुलांचं काय करायचंय? फुलं हार लागतील ना? हा, उद्या घेता येते. आणखीन काय काय राहिला नाही ना? मी ना नंतर यादी करते, म्हणजे लग्नाला निघताना धावपळ नको. गुणाची ग बाय माझी ती. छाया, अगो काय झालं गो? काय नाही झालेला. अगो मग अशी फुगून किती बसलीस? छायाताई, आता लगीन होणार हा. जुन्यो सवयी सोडा. लगीन होणारा काय लगीन होणारा? हा, मी मागे लागले म्हणून तुम्ही लग्नात तयार झालात, नाहीतर हाय कोणाक मनापासून वाटणार नाही माझं लगीन हो खोया म्हणा. छाया, परत झाला काय तुझा सुरू? आहे तू मध्ये पडा नको. हा, तू पण त्यांच्यातली झालेली असस. छायाताई, काय बोलतास ह्या? आई अगं, आत्या काय हवंय तुला? लगीन आला माझा. बघ तुका तरी वाटता ह्या लगीन घर असा म्हणा? छायाताई, आपण कसल्या परिस्थितीत लग्न करतो याचा विचार करा. आता काय घरात लाईटीची तोरणा लावायची की गाणी लावायची मोठमोठ्या? अगो इतक्या सगळा करू कोणी सांगलेला? मग किती आहे हो आटापिटा? काय झाला काय हा? माझा लगीन ना मी जातालय ना या घरातून बाहेर. माका पाठवताला सासाच पाठवताला. नवीन साडी आहे काय देऊचाच नाही? छायाताई, सरिता थांब, मी बोलतोय. छाया, आमका काय कळणार नाही काय गो? हा, जा काय चालला नाही, तुझीच तयारी चालली हा सगळी. साडी हे सगळे बॅगेत भरून ठेवलेले आहेत. नवीनच अगो घडे पण मोडलेले नाही आहेत. मग माका किती ना दाखवलास? यंका साड्यो दाखवूक वय होत्यो. गावात मिरवणूक काढूक वय होती. कळला आता कळला गावा. आता काय लपून राहिलेला? तुम्ही काय लपवून ठेवला हास? सगळ्या गावात माहित हा तुम्ही फिरत होत असता. आई अगं बास आता. आत्याचं लग्न होणार आहे ना आता. आता तरी नको भांडूस. आत्या, तुला साड्या बघायच्या आहेत ना? यमुना, आत्याला साड्या दाखव. हो बघा. काय नको, माका नाही बघूचे. आहे माझे दागिने खय असत. आता तरी माका देशीत ना? छायाताई, काय बोलतास ह्या? थांब तू. केलंय मी. छाया, हा ये. हे दागिने तुमका सगळ्यांका वाटत असात म्हातारीन दागिने दडवून ठेवल्याने स्वतःसाठी. माका काय करूचे आहेत दागिने? मी खय घालून जातलय, पण हेंका मी शब्द दिला होतोय. किती असतात तुम्ही? मी विसरते म्हणून असताच ना तुम्ही? हा, नेमकं हवं ते लक्षात ठेवतो ना म्हणून. हे कसं जमतं तुला? तुम्ही सांगितल्याप्रमाणे सगळे पुरावे सगळे क्ल्यू एकत्र केलेत. आता तुम्ही सांगाल त्याप्रमाणे पुढची ऍक्शन घेतली जाईल. नायकांच्या वाड्यामध्ये उद्या लग्न आहे. लग्न सुखरूप पार पडलं की मग रात्री आपण आरोपीला ताब्यात घेऊ.